नमस्कार, महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। अंगणवाडी सेविका मदतनीस ताईसाठी आतापर्यंतची महत्त्वाची अपडेट। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसासाठीच्या सर्वात आधीच्या आणि लेटेस्ट अपडेट महाराष्ट्र न्यूजवर नियमितपणे दिले जातात। त्यामुळे अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। चला तर मग जाणून घेऊया अंगणवाडी केंद्रातील अडगळीचे सामान आणि बालकांच्या सुरक्षेबाबतच्या या महत्त्वपूर्ण सूचना। एकात्मिक बाल विकास योजना आयुक्तालयाकडून 14 ऑगस्ट 2026 रोजी हे महत्त्वपूर्ण पत्र जारी करण्यात आले। महिला व बाल विकास विभागाच्या या पत्रामध्ये जिल्हा कार्यक्रम अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच अंगणवाडी सेविका मदतनीसासाठीच्या आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत। या पत्राचा मुख्य विषय आहे अंगणवाडी केंद्रातील बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अडगळीचे सामान हटवणे। नुकत्याच गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेतील बालकांना सर्पदंश झाल्याच्या प्रकरणात अनुषंगाने अशी परिस्थिती अंगणवाडी केंद्रात निर्माण होऊ नये यासाठी सतर्कतेच्या दृष्टीने उपाययोजना सांगण्यात आल्या आहेत। सर्वप्रथम अंगणवाडी केंद्रातील निरुपयोगी आणि अडगळीच्या वस्तू तात्काळ केंद्रातून बाहेर काढा। शासनाच्या नियमानुसार त्यांची योग्य विल्हेवाट लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे। तसेच दुसरे म्हणजे पूर्वशालेय शिक्षण घेत असलेल्या खोलीमध्ये कोणतीही वस्तूचा अनावश्यक साठा करू नये। अंगणवाडी केंद्रामध्ये पुरेसा प्रकाश राहील याची काळजी घ्यावी। बालकांना अंगणवाडी केंद्रामध्ये बसवण्यापूर्वी अंगणवाडी मदतनीस यांनी संपूर्ण अंगणवाडीची स्वच्छता करावी। तसेच सामानाच्या खाली सरपटणारे प्राणी किंवा विषारी कीटक लपलेले नाहीत ना याची सेविका आणि मदतनीस यांनी खात्री करून घ्यावी। जर अंगणवाडीमध्ये चुलीवर आहार शिजवला जात असेल तर लाकूड किंवा सरपण अंगणवाडी केंद्रात साठवून ठेवू नये। याशिवाय अंगणवाडीमध्ये येणारा THR साहित्य धान्य कोठीत व्यवस्थित ठेवावे। पोत्यामध्ये धान्य आले असल्यास ते व्यवस्थित रचून ठेवावे जेणेकरून त्याखाली सरपटणारे प्राणी किंवा कीटक लपून राहणार नाहीत। विशेष म्हणजे अंगणवाडी केंद्र अडगळीच्या सामानापासून मुक्त व स्वच्छ आणि प्रकाशमान ठेवण्याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच अंगणवाडीच्या तपासणी दरम्यान हे सर्व उपाययोजनेची अंमलबजावणी झाली का नाही याची खात्री करून घेण्यास सांगण्यात आले आहे। त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंनी या सूचनेचे गांभीर्याने दखल घ्यावी आणि बालकांच्या सुरक्षेसाठी अंगणवाडी परिसर स्वच्छ ठेवावा।